बेबी शॉवरसाठी आदल्या दिवशी मी जी मेहंदी काढली ती खूप छान रंगली. एका रात्रीत कशी रंगली ते पुढे सांगते. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हा व्लॉग आहे माझ्या ओटी भरण्याच्या दिवशीचा, म्हणजेच डिलिव्हरीच्या आदल्या दिवशीचा. तर इकडे मी सकाळ सकाळ हंडी तयार केली, नंतरला चहा झाला. कारण सोबत मी डिस्कस करत होते की काहीच नाही तयारी कसं करायचं. माझ्या पोटात तर खूप दुखत होतं. मुलं झोपवता माझा सुद्धा डोलका लागला, कळलंच नाही. आणि माझ्या एवढ्या पोटात दुखत होतं की मी तिकडच्या घरी काहीच करू लागायला गेली नाही. बेंदूर होता आणि आईने तिकडून मग मला ताट पाठवलं. मग मी जेवण केलं आणि पडदा वगैरे आधीच लावून घेतलेला. तरी माझी ज्वेलरी राहिलेली जी मला वेअर करायची होती बेबी शॉवर दिवशी. मी मग म्हटलं की नाही, आता झोपायला नको, काय जर झालं तरी आज बेबी शॉवर करणार आणि ज्वेलरी कंप्लीट करणार. आणि मग मी ज्वेलरी बनवत बसले. करणची आत्या आली, मग त्यांनी पण थोडीफार हेल्प केली मला. आणि नंतरला मग मी पसारा सगळा उचलला, झाडू मारला. चेहरा पूर्ण सुकलेला, पोटावरती खूप जास्त ताण आलेला दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी असल्यामुळे. कारण डॉक्टर मला 8 मंथपासूनच बोलत होते की पोटावरती खूप ताण आला, डिलिव्हरी लवकर करावी लागेल. कसे बसे दिवस पुढे ढकलून आम्ही 10 तारीख डिसाईड केलेली, 10 जुलै. या बेबी शॉवरला नवीन काहीतरी ट्राय करायचं म्हणून मी घागरा चूज केलेला आणि मी पूर्ण फॅमिली कॉम्बो असा रेडी केलेला. हा मी कुणाकडून स्टिच करून घेतला. हे जर हवं असेल त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट तर मग मला DM करा किंवा कमेंट करा. मेहंदी मी A1 मेहंदी यांच्या हर्बल फास्ट कोनने काढलेली आहे. आणि हर्बल कोणते प्रोडक्ट पाहिजे असतील तुम्हाला तर त्यांना नक्की DM करा, त्यांचा आयडी मी खाली मेन्शन करते. मग संध्याकाळी मी सर्व आवरलं आणि फोटोग्राफर दादा पण आलेला. मी कुणाकडून मॅटर्निटी शूट केलं तर फुल पॅकेज आम्ही अभिदादांनाच दिलेलं. जवळपासच्या बायका पण आलत्या आणि फोटोग्राफर दादा तर अगदी वेळेवर आलेला. मी बेबी शॉवर दिवशी करणमुळे खूप रडले. का रडले हे नेक्स्ट व्लॉग मध्ये नक्की सांगेल.